तर भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार प्रहार केलाय. नेमकं ते काय म्हणालेत बघूया. मुंबई महानगरपालिकेचं मतदान उद्या 15 तारखेला होणार आहे. काही तास नंतर मतदानाची सुरुवात होणार आहे आणि आज प्रचार तर बंद आहेत. जे स्टार प्रचारक आहे, पार्टीचे मोठे नेते आहेत, ते आपल्या घरी आपल्या ऑफिसमध्ये आहेत. आपल्यासोबत राजकीय विषयावर बोलण्यासाठी राम कदमजी आहे, भाजपा प्रवक्ता, नेता, विधायक, आमदार. रामभाऊ, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सध्या मुंबादेवीमध्ये गेले आहेत दर्शन करायला. काय सांगाल, जशा प्रकारचे एक निवडणूक प्रचार चालू होती? श्रीमान उद्धवजी आणि श्रीमान राज ठाकरेजी खूप मोठा गाजावाजा केला की महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रांती, अमुक तमुक. अहो, हे मुंबई, ठाणे आणि नाशिक याच्या पलीकडे कुठे बाहेर गेले सांगा ना. पुण्याला गेले, संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, नागपूर, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, कुठे गेले? कुठेच नाही गेले. मला असं वाटतं कुणीतरी यांचा गैरसमज करून दिला असावा की मुंबई, ठाणे आणि नाशिक हा एवढाच महाराष्ट्र आहे आणि बाकीचा बहुतेक उरलेला भाग हा कुठल्या तरी दुसऱ्या राज्याचा भाग आहे, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा. तुम्ही प्रचारालाच जाणार नाही, एअर कंडिशन बंगले तुम्हाला सोडवत नाहीत, आणि नंतर हारल्याच्या नंतर काय बोलायचं ते आजपासून सुरू केलं तुम्ही. कोणत्याही लढाईमध्ये, निवडणूक ही लढाई आहे, परिश्रम गाळल्याशिवाय यश मिळत नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, 57 पेक्षा अधिक सभा, रोड शो, मुलाखती घेतल्यात. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सभा आणि रोड शोज घेतलेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं बघा काय केलं ह्यांनी. शरद पवार घराच्या बाहेर पडले नाहीत, काँग्रेसचे नेते पडत नाहीत, तुम्ही घराच्या बाहेरच पडणार नाही आणि नंतर मग 16 तारखेला हरल्याच्या नंतर आम्हाला दोष द्याल. वा रे वा. स्वतःच्या कष्टाला कधी दोष देणार? स्वतःच्या आळशीपणाला कधी दोष देणार? स्वतःच्या स्वार्थाला, अहंकाराला कधी दोष देणार? स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेत, काँग्रेसच्या दावणीला जाऊन स्वतःला बांधून घेतलं, याला कधी दोष देणार? तर त्याच्यामुळे 16 तारखेला रडायचं ग्राउंड माननीय संजय राऊत आणि ठाकरे परिवार आतापासून तयार करतो आहे आणि माध्यमं पण आजपासून दाखवत आहेत. पण मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या बाहेर न पडणाऱ्यांना बाकीच्या 29 महानगरपालिकांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.